लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बोलठाण परिसरात कापसाचे उत्पन्न घटले, शेतकरी वर्ग संकटात। नगदी पीक म्हणून कापसाचे पीक घेतले जाते। नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाटमाथ्यावरील गावामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतात। नगदी पीक म्हणून कापसाची पिके घेतात, परंतु यावर्षी लहरी हवामान व त्यानंतर कापूस या पिकावर आलेली बोंड अळी उत्पादन शेतकरी राजा आर्थिक संकटामध्ये सापडला आहे। नांदगाव तालुक्यातील मका, कापूस ही पिके म्हणून मोठ्या प्रमाणावर घेतली जातात। मात्र कालांतराने कापूस पिकाला उत्पन्नात तफावत येत असल्याने कापूस लागवडीच्या प्रमाणात घट झाली आहे। यावर्षी हवामानातील लहरीपणामुळे अधिकच उत्पन्न घटलेले असताना बोंड अळीने त्यात अजून भर घातली। यामुळे उत्पन्नामध्ये मोठी घट झाल्याने बळीराजा संकटात सापडलाय। कापसाचे उत्पन्न घटल्याने शेतकऱ्यांची अनेक कामे खोळंबली आहेत। 10 ते 15 एकर क्षेत्रावर कापसाची लागवड केली आहे। दरवर्षी जवळपास 150 क्विंटल कापूस उत्पन्न अपेक्षित असते। मात्र यावर्षीच्या अवकाळी पाऊस आणि त्यानंतर येणारी बोंड अळी यामुळे कापसाच्या उत्पन्नामध्ये कमालीची घट झाली आहे। आतापर्यंत केवळ 70 क्विंटल कापसाचे उत्पन्न आलं आहे। त्यामुळे आर्थिक गणित विस्कटलं आहे, अशी व्यथा शेतकऱ्यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे। रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक।